तर गाईज मी हे 5 बलून कमी फुगून घेतलेले आहेत सांगू का, कारण की मी याला दोऱ्या बांधणार आहे आणि माग पिछवाडीपाशी म्हणजे मागून आपल्या मागच्या साईडला लावणारे आणि गावात हिंडणारे मोक्कारवणी. मग बघायची मला कसे होते. तर ह्या का आता मी अशी व्हिडिओ बनवतोय ना, मला कोणी नावं पण ठेवतोय बरं का. हां ते म्हणते काय बालिश चाळी करते बारखाल्या परागत करते. ह्या का मला माझ्या वाटली लय फुल माझ्या वाटली बरं का. त्याच्यामुळे मी आता अशीच व्हिडिओ बनवताना ज्याला जे बनायची ते म्हणन, ज्याला व्हिडिओ बघायची ते बघन, ज्याला नाही बघायचा ते नाही बघणार. तर हॅलो गाईज, तर आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये की 5 डिफरंट कलरचे बलून जर आपण ते डिफरंट साईजमध्ये फुगवले फुल केले तर ते या आपल्या गावाकडील वातावरणामध्ये किती वेळ सर्वाईव्ह करू शकतात, किती वेळ टिकू शकतात. तर गाईज तुमच्या पण मनात आला असेल की असा आपण एक्सपेरिमेंट करून पाहावं की ते काय होऊ शकेल. त्यामुळे आज मी ते करून पाहणार आहे. तर सर्वात अगोदर आपण बलून्स आहेत ना ते फुगायला सुरुवात करूया. डिफरंट साईजमध्ये घेतो आणि एक हाय असंच ठेवतो मित्रांनो बलून मी. तर गाईज फायनली हा बलून फुगून झालेला आहे आणि याची साईज पाहू शकता. ही मी हायेस्ट लार्ज साईज आहे ना ती एवढी ठेवलेली आहे, सगळ्यात मोठी साईज, कारण की याच्यापेक्षा जास्त फुगवला तर फुगा फुटू शकतो, त्याच्यामुळं एवढं ठेवलेलं आहे. आता बाकीचे आपण राहिलेले ते पण फुगून घेऊ. तर गाईज आपला दुसरा बलून फुगून झालेला आहे. सगळ्यात लार्ज साईज या बलूनची झालेला आहे. हा पण आपण इथं ठेवून देऊ. जर काही तिथंच फुटले ना मग आपलं एक्सपेरिमेंट होऊ शकत नाही. एक्सपेरिमेंट म्हणजे आपलं टाइमपास म्हणून चाललेलं आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी काय होऊ शकतं असं जर काही केलं तर. हे पायाची साईज एवढीच ठेवलेली आहे. आता माझं मित्रांनो म्हणणं होतं की एक बलून हाय असाच ठेवायचा, पण मी तो पण फुगवून टाकतो की कोणताच ठेवीत नाही. जाऊ द्या, काही ना काही करायचंच असतंय. कांड केल्याशिवाय मजा येत नाही व्हिडिओमध्ये पण बघायला पण. फायनली आता चौथा पण बलून फुगून झालेला आहे आणि राहिला तो शेवटचा. मी आता तो पण फुगून घेतो. तोपर्यंत मी तो वर ठेवलेला आहे, तो फुगून घेऊत आपण. तर फायनल मित्रांनो आता 5 बलून फुगून झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवतो की सगळे इथं घेऊन की कशा प्रकारे दिसतात आणि त्यांची साईज कशी आणि मी आता काय एक्सपेरिमेंट करणार आहे. तर 2 मिनिट थांबा, मी आता काढतो. तर फायनली गाईज आता 5चे 5 बलून फुगून झालेले आहेत आणि ते तुम्हाला दाखवू का कशा प्रकारे दिले. तर मी तो वर ठेवले ते एक करून काढतो बरं का. हे पहा, हा आहे ब्ल्यू, हा आहे पर्पल, व्हायलेट, जांभळा, हा आहे येल्लो म्हणजे पिवळा, हा आहे पिंक म्हणजे गुलाबी, आणि हा आहे ऑरेंज नारंगी. तर गाईज मी हे 5 बलून कमी फुगून घेतलेले आहेत सांगू का, कारण की मी याला दोऱ्या बांधणार आहे आणि माग पिछवाडीपाशी म्हणजे मागून आपल्या मागच्या साईडला लावणारे आणि गावात हिंडणारे मोक्कारवणी. मग बघायची मला कसे होते. तर तुम्हाला काय वाटलं, तुम्ही खरंच असं करणार आहे? तसं काही करणार नाही. मी काय करणार आहे, ही 5 बलून आहेत ना आता ही मला बघायचं होतं की एक्सपेरिमेंट करायचं होता की काय होऊ शकते. मी 5 डिफरंट साईजमध्ये फुगून घेतले. तर हा सगळ्यात लार्ज आहे मोठा आणि हा सगळ्यात छोटा असा आहे. हे पाहू शकता, अशी साईज आहे. साईजमध्ये लावलेत. तर गाईज आपलं एक बलून हरलेला आहे. आता मला कसं हरवलं मला नाहीच माहिती, काय दिले काय माहिती का. ह्या इथं तिने तर मी यांना असं दोरीने बांधत होतो आणि हा पा याच्यात एक आहे, हा बघू शकता
या कलरचा. आणि तर गाईज आपला लाल कलरचा बलूनच नाही. मी सगळीकडे बघतोय मागास धरून, तो सापडा नाहीच. तेव पण नाही गेला. ह्यो आहे ना, ह्यो असल्या जांभ्या कलरचा टी गुतला होता. त्याच्यावर मी आयडिया म्हणजे त्याच्यावर क्लू लावू शकतो की इकडेच आला असेल. पण इकडे बघा, इकडे कुठं दिसेना, इकडे कुठं दिसेना. नेमकी गेला तर गेला कुठं ते बोलून. का इथं वर कुठंच नाहीये. तर मग तू कुठं जाऊ शकत आहे. इकडं नाही, इतक्या लांब नाही येऊ शकत. तो माणसाने एका फुग्यासाठी इतकं कोण होतं. आपल्याला चॅलेंज म्हणजे एक्सपेरिमेंट करायचं होतं ना, त्यामुळे मी बघतोय. नाही तर मग सगळेच फुटले असते तरी काय नसतं वाटलं. पण एका बलूनचं पाहायचं होतं ना, त्यामुळे. आता आलंय तिथं इथं सगळे. इतक्या लांब नाही म्हणल्यावर कुठं जाऊ शकत तो. कुठं गेला असं काय माहित भाऊ. हे बघा इकडं बघा, कुठंच नाहीये. हे बघा काही एकच राहिलाय. आता मी याला दोरीने बांधून घेतो, कॅमेरा सेट करतो. तर फायनली गाईज आता मी 4 बलून फुगून घेतलेले आहेत. हे पाहू शकता कसे गेले तर. आणि आता आपण याच्यावर एक्सपेरिमेंट करायला सुरुवात करू. एक होता तेवढा हराला, कुठे गेलाय काय माहिती. या किती भारी दिसते तर. आता ही चॅरी पण कोणता किती वेळात फुटतोय ना आपल्याला ते बघायचे मित्रांनो. तर आपण मी काय करतो, एक कुठेतरी बाहेर उन्हामध्ये बांधितो आणि किती वेळात फुटतात का ते बघूत आपण. कुठं बांधू खाली जमिनीला टेकून बांधू का वर हवेत बांधू. हवेत बांधला तर जर काही सुटला तर जाईन, त्याच्यामुळे जमिनीला टेकूनच बांधतो मित्रांनो. तर फायनल मित्रांनो आता 4 बांधले तर काही एक तर हराला आपला. तो कुठे गेला जाऊ द्या. हे बघा कशी उड्या हाणते तर. आणि आता आपण बघूत की हे किती वेळानंतर फुटत येतं. इथं आपण बांधलेलीत ना की हा व्हिडिओ म्हणजे असा एंटरटेनमेंटसाठीच आहे बरं का. पण कसा बनतोय का, आज मी पहिलाच व्हिडिओ असा बनवतोय की तो म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काही करतोय मी. मला तर अशा व्हिडिओची एक आयडियाच नसते मित्रांनो. पण मी आज पहिल्यांदा बनवतोय, त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा. कसा होतोय ते कमेंटमध्ये सांगा. जाऊ द्या मित्रांनो, आता आपण पाहूत की किती वेळानंतर फुटत आहेत. तर आत्ता वाजलेले येतं दुपारचे, ऊन पडलेलं आहे, 2:30 वाजलेले येतं. आणि आता आपण पाहूत की ते फुटतेत का नाही फुटत. तर गाईज आता कंप्लीट 1 तास झाला आहे की आपण हे फुगे बांधलेले. आणि हे फुगे फुटायचं नावच घेणार, फुटाणातच हाय अशी इथं. त्यांच्यामध्ये काहीच बदल दिसा नाही, काहीसुद्धा. हे बघा हा जशाच तसे इथं हल्ले, म्हणजे त्यांच्यातली थोडीसुद्धा हवा कमी नाही झालेली. आता किती वेळ राहतात काय माहिती. मग आता 1 तास झालं यामध्ये तर काय नाही झालं. आता मी काय करतो, इथून बारीक बारीक दगड हाणून बघतो की कोणत्या दगडाने कोणता फुगा किती लवकर फुटतोय. तर प्रत्येक याच्यावर 5-5 दगड हाणून बघतो मित्रांनो. आता हे पहा, आता हाच दगड घेऊ बरं का. आणि आता पहिला दगड हा कोणत्या मारायचा, काहीच नाही झालं. काय चिकाट येतं मित्रांनो ती.
Let's go to the carnival. एक बोलून फुटला मित्रांनो. You can cut me in half. I'll do anything. फुटला पण दगड बघा कसला उचलला होता मित्रांनो. तुम्हाला स्लो मोशन मध्ये दाखवतो. फुटले 2 फुटले. तिसरा लगेच फुटला. चौथा फेकायची आधीच. तर गाईज आता हे व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं मी तर सांगू शकत नाही, पण मला इतका आनंद झाला आणि म्हणजे मी लहानपणीचा खेळ खेळायला वाटलं की मी आतापासून अशीच व्हिडिओ बनवत जाणार, कारण की फुल एंटरटेनमेंट होतं. मी आजच सुद्धा हसत आहे की मी असं व्हिडिओ बनवायला लागलो आणि आज इतकी खुशी झाली. तर आता हे बघा बरं का, चेअर होती. तुम्ही तर तिथून साईडला कॅमेरा मांडला तर पहिला असून दगडं फेकायला मजा यायची. असे फेकले का ती उडायची, पण टणक्यास उडायची पहिलं तर. पण यामधून एक गोष्ट नक्की समजली की ज्या फुग्यामध्ये हवा जास्त असते ना तो लवकर फुटतो, कारण की मी ज्यामध्ये जास्त हवा भरली होती ना तो लवकर फुटला. त्याच कारण असू शकतं, नाही तर उन्हामुळं होता झाला असेल, नाही दगडामुळं झाला असेल. पण काय माहिती मित्रांनो, पहिला फुगा फुटल्यानंतर दुसऱ्यानंतर तिसऱ्यानंतर चौथा फाट फाट फाट, चौथ्याला दगड हाणायची गरज आहे तसाच फुटला. लई मजा आली मित्रांनो बरं का. आता मी अशी व्हिडिओ बनवतोय ना, मला कोणी नावं पण ठेवतोय बरं का. हां, ते म्हणते काय बालिश चाळी करते, बारखाल्या परागत करते. मला मजा वाटली, लई फुल मजा वाटली बरं का. त्याच्यामुळे मी आता अशीच व्हिडिओ बनवत झाला. ज्याला जे म्हणायची ते म्हणन, ज्याला व्हिडिओ बघायची ते बघन, ज्याला नाही बघायचा ते नाही बघणार. आणि काही असे पण आहेत माझ्या तोंडावर गोड बोलतात आणि मागं माझी म्हणजे चुगल्या करतात, काड्या करतात. पण गाईज मी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. तुमचा जर काय मला सपोर्ट असाल तर मी अशी व्हिडिओ बनवत जाणार आणि तुम्हाला फुल एंटरटेनमेंट देणार की काहीच नाही. मला मजा वाटली, तुम्हाला पण कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता उद्याच्याला मी असं जबरदस्त एक कांड करून घेणार आहे का नाही ते लय भारी मित्रांनो. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. जय हिंद, जय भारत.